भेटला होता आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे ही घटनेची माहिती सांगितली होती आणि त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली का याच्यावर? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आत्ता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात. आणि तेही कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत, ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांची असणार आहे, हे आम्ही खात्रीने सांगतो.